देवघरात मूर्तीसोबत टाक असतात. कुलधर्म, कुळाचार यासाठी देवघरात टाक ठेवले जातात. विविध देवता, अगदी पितराचे टाक ठेवण्याची पद्धत देखील आहे. हे टाक कसे तयार होतात, त्यांची पूजा कशी करावी, खंडोबाचा टाक, कुलस्वामिनीचा टाक याबद्दल जाणून घेऊया. टाक म्हणजे काय? आपल्या देवघरात मूर्ती असतात, त्याचबरोबर देवांचे टाकही असतात. चांदीच्या पत्र्यावर देवतांच्या प्रतिमा उठावाने तयार केल्या जातात, त्याला टाक असे म्हणतात. आपण निसर्गातील अमर्याद शक्तींची पूजा देवतेच्या रूपात करत आलो आहोत. या देवतांना मूर्त स्वरूप देऊन त्यांचे मंदिर उभारून आपण पूजा आराधना करतो. दरवर्षी आपण वेळ काढून कुलदेवतेला भेटायला जातो. या कुलदेवताचे स्थान निरंतर आपणाजवळ असावं आणि त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदेवतांचे टाक याची निर्मिती झाली असावी असे सांगितले जाते. आपल्यावर देवी वरदहस्त कायम राहावा म्हणून आपण नित्यनियमाने पूजा करतो. अगदी त्याचप्रमाणे कुलदेवतांचे टाक घराघरात कुळाचाराने पूजले जातात. टाक विषम संख्येत असावेत. कुलदेवतांचे टाक धातूपासून बनलेले असतात. चांदीच्या पत्र्यावर कुलदेवतांची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते. पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजूस राळ किंवा लाख लावून मागील बाजूने तांब्याची पाठ बसवलेली असते. कुलदेवतांचे टाक म्हटले की सुंदर, सुबक, रेखीव, नक्षीदार असायला हवेत. टाकांवर सर्व शुभचिन्ह असायला हवी. या टाकांकडे पाहून आपल्याला मनाला प्रसन्नता आणि सात्विकता जाणवायला हवी. देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते. ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात अनेक कुलदेवता असतात. टाक पंचकोनी का असतात? तुम्ही पाहिलं असेल तर टाक हे पंचकोनी असतात कारण जीवन हे पंचतत्वापासून निर्माण होते आणि पंचतत्वात विलीन होते. याच पंचतत्वाचे प्रतीक म्हणून टाक हे पंचकोनी असतो. एक काळ असा होता जेव्हा सगळ्यांना कुलदेवतांची मूर्ती अगदी जशी तशी बनवणे परवडत नव्हते. हाच विचार डोक्यात ठेवून कुलदेवतेच्या मंदिरापाशी किंवा गावात देवाचे टाक बनवणे हा व्यवसाय सुरू झाला असेल. देवाची मूर्ती धातूत बनवणे अवघड, त्या मानाने टाक बनवणे सोपे हा त्यामागचा विचार असेल. शिवाय टाक वजनाला हलके, कुठे घेऊन जायलाही सोपे आहेत. खंडोबाचा टाक अनेक देवघरातून कुलस्वामी, कुलस्वामिनी, क्षेत्रपाल, ग्रामदेवी, आद्ययक्ष पुरुष इत्यादी देवतांचा समावेश होतो. खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळजवळ सर्वच घरामध्ये दिसतो. खंडोबाचा टाक तुम्ही पाहिला असेल तर टाकात खंडोबा नेहमी सपत्नीक दिसतो. खंडोबा हे वैवाहिक जीवनाशी संबंधित दैवत आहे. खंडोबाच्या अनेक पत्नी होत्या तरी सुखाचा संसार होण्यास पती आणि पत्नी सामंजस्य असणे महत्त्वाचे आहे. हा संदेश खंडोबाकडून देण्यात येतो. विवाहानंतर जागरणाचा तसेच खंडोबाला जाण्याचे महत्त्व हेच आहे. खंडोबाच्या टाकात कुत्र्याचे महत्त्व फार आहे. कुत्रा हा विश्वासाचा प्रतीक म्हणून या टाकात दिसतो. पती-पत्नीत विश्वास असेल तर संसार निर्विघ्न पार पडतो हे सांगण्याचा याचा उद्देश आहे. कुलस्वामीचे टाक खंडोबाप्रमाणे भवानी, महालक्ष्मी, रेणुका इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात. मरीआई, लक्ष्मी आई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी, सातीआसरा अशा कितीतरी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळामधून कुलदेवतांमध्ये दिसतात. ज्योतिबा, रवळनाथ, वीर, बापदेव असं अनेक पुरुष देव देवघरातील टाकामध्ये विविध देवघरात असतात. एकंदर कुळ राहण्याचा परिसर, मूळ निवास या सर्व घटनांचा परिणाम देवघरातील टाकांच्या रचनेवर असतो. त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुळाचाराच्या परंपराची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते. कसे असतात टाक? पारंपरिक टाक चांदीचे असतात आणि त्याच्या मागील बाजूत पत्र्याचा पत्रा बसवलेला असतो. या दोघांच्या मध्ये लाग भरलेली असते जेणेकरून आपला टाक दबला जाऊ नये. दररोज नित्यनेमाने टाकाची पूजा होते. त्यावर पंचामृत, हळदी कुंकू वाहिलं जातं आणि काही काळानंतर या टाकांची झीज होते किंवा ते खराब होऊ लागतात. मग नवीन टाक तयार केले जातात. त्यामध्ये पुढे लावलेला चांदीचा पत्रा अधिक जाड केला जातो. सध्या बाजारात पारंपरिकता जपून तयार केलेले शुद्ध चांदीचे टाकही मिळतात. जेजुरीच्या मंदिराजवळ अशा अनेक घरातून पिढ्यानपिढ्या टाक बनवायचे काम करतात. टाक बनवून झाल्यावर मुख्य देवतेला दाखवून विधिवत पूजा करून मग ते घरी नेऊन देवघरात बसवतात अशी पद्धत आहे. पिढ्यानपिढ्या चालत आलेली टाक यांना घराघरात जीवापाड जपले जातं. टाकांमुळे घरातील कुळाचार अबाधित राहतो असे म्हणतात. तुमच्या देवघरात जर टाक असेल तर निर्मळ मनाने तो हातात घेऊन पहा. एखाद्या देवी शक्तीची तुम्हाला नक्कीच अनुभूती येईल.